गणेश विसर्जन मिरवणुकीला अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहे आणि त्यापूर्वी नाशिक पोलीस प्रशासनाची देखील जय्यत तयारी विसर्जन मिरवणुकीपूर्वी पाहायला मिळते। नाशिकच्या विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर तब्बल 84हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहे आणि त्याचा कंट्रोल रूम नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आलेला आहे। माझ्या मागच्या बाजूला ही जी स्क्रीन आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते, या स्क्रीनवर जवळपास मिरवणूक मार्गावरील 84 ते 85 स्पॉट जे आहेत ते आयडेंटिफाय करण्यात आलेले आहे आणि या सगळ्या चौकांवरती अशा पद्धतीने सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे। ज्या स्टार्टिंग पॉइंट पासून मिरवणूक सुरू होईल त्या स्टार्टिंग पॉइंट पासून तर एंड पॉइंट पर्यंत सगळे रस्ते जे आहे मिरवणूक मार्गाचे ते यामध्ये कव्हर करण्यात आलेले आहे आणि या सगळ्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून या मिरवणुकीवरती नाशिक पोलिसांचं बारकाईने लक्ष असणार आहे। मिरवणूक मार्गामध्ये होणाऱ्या हालचाली ज्या आहे त्या देखील या माध्यमातून टिपल्या जाणार आहेत। ज्या चौकामध्ये कायदा आणि सुव्यवस्था निर्माण करणाऱ्या काही घटना जर या कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल तर तात्काळ त्या ठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना या सगळ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून सूचना दिल्या जातील आणि त्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांकडून बंदोबस्त जो आहे तो वाढवला जाईल। अशा प्रकारची रचना या सगळ्याच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि एकूणच नाशिकमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून नाशिकमधल्या विसर्जन मिरवणुकीवरती आता पोलिसांचं लक्ष असणार आहे आणि यासाठी पोलिसांकडून नव्या टेक्नॉलॉजीचा अर्थात एआयचा देखील वापर केला जाणार आहे, ज्यामध्ये फेस आयडेंटिफाय करणं असो किंवा गाड्यांचा नंबर प्लेट जे आहे व्हेकल जे आहे त्याच्या आयडेंटिफाय करणं असेल, या सगळ्या गोष्टी या माध्यमातून केल्या जाणार आहे आणि त्यामुळे नाशिक पोलिसांना या सीसीटीव्हीची एक मोठी मदत बंदोबस्तासाठी होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलचा लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।